पुणे मुंबई रेल्वे सेवा अजूनही विस्कळीतच आहे। अनेक ठिकाणी रेल्वे थांबलेल्या आहेत। रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी दुपार उजाडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे लोणावळा पुणे लोकल सेवा ही ठप्प झाली आहे। त्यामुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत। मावळ कामशेत भागात पाऊस ओसरलाय, त्यामुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। एक्सप्रेस वेवरील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। तसंच जुना मुंबई पुणे हायवे सुद्धा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। शुक्रवारी मावळ कामशेत परिसरात झालेल्या पावसामुळे एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव निमित्तानं भेट जाहीर झाली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही गृहप्रकल्प, कॉम्प्युटरसाठी आगाऊ रक्कम आणि इतर सुविधाही मिळणार आहेत। याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना गणवेश, लॉकर आणि संबंधित आवश्यक सुविधा पुरवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे। 2022 पर्यंत देशातल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरं बांधण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन आहे। त्या अंतर्गत नागपुरात 50,000 घरं बांधण्यात येणार आहेत। नागपूरमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही मोहीमही पूर्ण झाल्याचं गडकरी म्हणाले। नागपूर झोपडपट्टी मुक्त करण्याचा संकल्प गडकरींनी बोलून दाखवला आहे। आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे। त्याचा फायदा एनडीएला मिळण्याची दाट शक्यता असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी मांडलंय। मोदी यांची भीती वाटत असल्यानंच काँग्रेस, नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र आल्याची प्रतिक्रियाही मागो वैद्य यांनी दिली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झालेल्या समीर गायकवाड याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी एक प्रकारे पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय। समीर गायकवाड हा फक्त संशयित आहे, त्याच्याबद्दलचे कुठलेच ठोस पुरावे मिळालेले नाहीयेत। मागो वैद्य यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। राज्य सरकार याबद्दल योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यंदाचा पावसाळाही दुष्काळी जाणार असं वाटत असताना परतीच्या मान्सूननं मराठवाड्याला काहीसा दिलासा दिलाय। त्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळतोय। औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात पावसाचा चांगला जोर आहे। जालना, परभणी आणि बीडच्या काही भागात संततधार सुरू आहे। या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी नक्कीच कमी होईल। जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला, यामुळे बळीराजा सुखावलाय। जामनेर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे जनावरांचा चारा आणि पाण्याचाही प्रश्न सुटलाय। खरीप हंगामातील 80% पीक वाया गेलाय, पण थोड्याफार प्रमाणात कापसाला फायदेशीर हा पाऊस ठरू शकतो। मात्र या पावसाचा रब्बी हंगामाला चांगला फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। इकडे नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ आहे। यामुळे रामकुंड रिकामं करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। नाशिक जिल्ह्यात सकाळपासून सरासरी 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी, घोटी या परिसरात झाला आहे। गुरुवारचा संपूर्ण दिवस आणि शुक्रवारी देखील पहाटे कोसळलेल्या पावसामुळे नागपूरमधला अंबाझरी तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे। अंबाझरी तलाव पश्चिम नागपूरमधला एक महत्त्वपूर्ण तलाव म्हणून ओळखला जातो। दुथडी भरून वाहणाऱ्या तलावाचं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागपूरकरांनी इथे गर्दी केली होती। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त नागपूरकरांना आधी पाऊस आणि आता भरून वाहणाऱ्या अंबाझरी तलावाची दुहेरी भेटच मिळाली आहे। पुणे सातारा मार्गावर शिंदेवाडीजवळ पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळालं। 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंदेवाडीजवळ पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पाणी बाहेर पडायला मार्ग नसल्यामुळे डोंगर फोडून पाणी थेट रस्त्यावर आलं। गेल्या महिनाभरापासून वरुण राजानं पाठ फिरवली होती, मात्र परतीचा मान्सून ही कसर भरून काढत असल्याचं चित्र यामुळे दिसलं। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबी धरणाचा महापौर सुधाकर सोनवणे यांनी दौरा केला। यावेळी महापौरांनी धरणाच्या पाणी साठ्याचा आढावा घेतला। नवी मुंबईला पाणी पुरवणाऱ्या मोरबी धरणाची जलपातळी 78.79 मिलीमीटर एवढी असून एप्रिलपर्यंत हे पाणी पुरेल अशी माहिती महापौरांनी दिली आहे। धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही तर नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं। घरोघरी गौराईचं आगमन होत आहे। कोकणात ठिकठिकाणी गौरीचं आगमन धुमधडाक्यात करण्यात आलं। कोकणात विशेषतः ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीनं गौराईचं आगमन होतं। कोकणात गौरीसाठी गोड नैवेद्य आज केला जातो, तो उद्या सर्वत्र तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो। आज गौराईचं आगमन, उद्या रात्रभर गौराईचं जागर केला जाणार आहे। पुढल्या वर्षी लवकर या अशी साथ घालत 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला। सेलिब्रिटी मंडळींनीही 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलंय। अभिनेता गोविंदा यानं जुहू इथं आपल्या गणरायाचं विसर्जन केलं। गोविंदानं यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी बाप्पाला साकडं घातलं, तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे। वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीमध्ये शिल्पानेही ताल धरला।
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सादर केलेली कृष्णवंदना तसंच मराठी तारेतारकांनी सादर केलेल्या लावणी आणि भांगड्याच्या फ्युजननं पुणे फेस्टिव्हलचं शानदार उद्घाटन झालं. पालकमंत्री गिरीश बापट आणि उद्योजक राहुल बजाज यांच्यासह पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला. उजव्या सोंडेचा आणि नवसाला पावणाऱ्या तासगावच्या श्री गणेशाचा 236वा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इथल्या सिद्धिविनायकाचा रथोत्सव आणि मंदिराचे 96 फूट उंचीचे गोपूर ही या ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत. रथोत्सव पाहण्यासाठी विविध राज्यातील शेकडो भाविक तासगावमध्ये दाखल झाले होते. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज यांचा दरवर्षी ऋषीपंचमीला संतनगरी शेगाव इथे संजीवन समाधी सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही श्रींचा 105वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या संतनगरी शेगावमध्ये दाखल झाल्या. अकोला जिल्ह्यातील अकोले पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात आपल्या मालकीच्या 9 भूखंडांचा उल्लेख केला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात अकोल्यातील इंटक नेते प्रदीप वखारिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अकोला न्यायालयानं या प्रकरणी आमदार रणधीर सावरकर यांना समन्स बजावलाय. शीना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. तपासात कुठलाही हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा निर्णय घेणार असल्याचं अतिरिक्त गृहसचिव केपी बक्षी यांनी सांगितलं. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्यांमागे एकच ब्रेन असल्याचा पोलिसांना संशय आहे. पानसरे हत्या प्रकरणात झालेल्या अटक कारवाईनंतर आता या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केलाय. सांगलीसह बेळगाव, संकेश्वर, गोव्यात या हत्याचं कनेक्शन असल्याचं दिसतंय. पुणे सायबर क्राईमचं पथक आणि पुण्यातील सीबीआयची टीम या दृष्टीनं तपास करत आहे. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचं नाव आल्यानंतर आता या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पुढे आलेली आहे. पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आणि पानसरे कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात वादावादीही झाले. त्या पार्श्वभूमीवर संस्थेवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू करणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारावरही कारवाई व्हावी अशी मागणी गोविंद पानसरेंच्या पत्नी उमा पानसरेंनी केली आहे. यापुढे इतरांचे बळी जाऊ नये यासाठी मारेकऱ्याचा कसून तपास घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय. तसंच सनातनवर बंदी घातलीच पाहिजे असं मतही त्यांनी म्हटलंय. कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेला समीर गायकवाड हा निर्दोष असल्याचा दावा सनातन संस्थेनं केला आहे. समीरच्या कायदेशीर लढाईसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचंही सनातननं स्पष्ट केलं आहे. पुरोगामी संघटनांच्या दबावाला तपास यंत्रणा बळी ठरल्याचा आरोपही सनातननं केलाय. एका साधकाला अटक केली म्हणजे संपूर्ण संघटना जबाबदार कशी असा सवालही सनातननं विचारलाय. 2 दिवसाआधी नागपूरच्या मिहान परिसरात एका 20 वर्षीय युवतीच्या हत्येचा संपूर्ण छडा लावण्यात नागपूर पोलिसांना यश आलंय. स्कूल बस चालक जीवन छापणे यांना युवतीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं मिहानच्या निर्जन ठिकाणी नेलं. तिथे नेऊन तिच्यावरती या नराधमानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रतिकार केला असता नराधम जीवननं मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी या नराधमाला अटक केली आहे. यवतमाळमध्ये कम्प्युटर क्लासवरून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोनाली किन्नाकेस या मुलीचं नाव आहे. दत्तात्रय नगर परिसरात दबा धरून बसलेल्या एका युवकानं तिला रोखून धारदार चाकूनं तिच्यावरती सवासव वार केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. सोनालीवर हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींचा आकडा 700च्या वर गेलेला आहे. 2015मध्ये स्वाईन फ्लूमुळे 704 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 7,705 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक 70 बळी स्वाईन फ्लूने घेतले आहेत. मुंबईमध्ये मृतांचा आकडा 65 आहे. राज्यातल्या बातम्यांनंतर आता बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधित 64 गोपनीय फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं उघड केल्यात. या फाईल्स पश्चिम बंगाल सरकारनं कोलकाताच्या पोलीस म्युझियममध्ये सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्यात. त्यामुळे 1945 मधील नेताजींच्या गूढवृत्तीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात भेट झाल्याचं वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचा दावा दैनिकातून करण्यात आलाय. नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीचं नुकसान करण्याच्या दृष्टीनं ही भेट झाल्याचा आरोप महाआघाडीकडून करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी वाराणसीला अनेक गिफ्ट दिलेत. एका दिवसाच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींनी ट्रॉमा सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाराणसी रिंग रोड, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीमसह 7 योजनांचा शुभारंभ केला. जे 50 वर्षात घडलं नाही ते 50 महिन्यात करून दाखवणार असं मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत 600हून अधिक लोकांना सायकल रिक्षा आणि ई रिक्षाचं वाटप केलं. यावेळी मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसनं गरिबांशी भेदभाव केल्याची टीका मोदींनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खटला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ईडीनं घेतला आहे. या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर कोणताही खटला चालू शकत नाही, हे माजी संचालक एस कटोच यांचं मत ईडीनं फेटाळलंय. सोनिया राहुल यांच्यासह आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप या प्रकरणात आहे. अमेरिकेचे अंतराळ संस्था नासानं प्लुटोचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. न्यू होरायझन या यानानं ही छायाचित्र टिपली आहेत. या फोटोंमध्ये प्लुटो पृथ्वीप्रमाणे भासतोय. प्लुटोवर पर्वत, मैदान आणि बर्फ पाहायला मिळतोय. प्लुटोवर आढळलेल्या पर्वतांना सर एडमंड हिलेरी आणि तेलजिंग नोर्गे यांचं नाव देण्यात आलं. एडमंड आणि नोर्गे हे माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिले गिर्यारोहक आहेत. सेल्फी घेण्याची हौस स्मार्टफोन ठेवणाऱ्या प्रत्येकालाच असते. मात्र हैदराबादच्या भानुप्रकाशनं सेल्फी काढण्याचा नवा रेकॉर्ड करण्याचा चंग बांधला. त्यासाठी हैदराबादच्या एका शाळेत त्याने एका तासात अनेक सेल्फी काढले. यात शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला फ्रेममध्ये येत साथ दिली. एका तासात 1449 सेल्फी काढण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या पॅट्रिक पॅटरसनच्या नावावर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.